श्रीराम प्रतापे बळे आगळा राम योद्धा रणी प्राणहर्ता बलाढ्य वीरांचा महासंकटी कार्यकर्ता सुरांचा। जय जय रघुवीर समर्थ। राजाधिराज प्रभू श्रीरामचंद्र की जय। पवनसुत हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। पुढचे नाव आहे 84 वनचर मित्र जय जय राम। श्रीरामांना भेटायला सुग्रीव आला तेव्हा अंगदही बरोबर होता। श्रीराम भेटीने दोघांचे समाधान झाले। सीता शोधासाठी सुग्रीवाने दूताकरवी सर्व कळपांचे नायकांना आपापले वानर सैन्य घेऊन येण्यास सांगितले। तोच वानर सैन्य घेऊन येऊ लागले। त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या रंगांची, जातीची, काही पर्वतप्राय तर काही अगदी लहान अशी 10 सहस्र वानरे होती। सप्तारण्य, सप्तसमुद्र, मेरू, मांधार, विंध्याद्री, व्यंकटाद्री, सह्याद्री, हिमाचा अर्बुदा, गंधमादन, श्रीशैल्य असे सर्व रामकार्यासाठी आले। त्यावेळी दूरश्रवण यंत्रणा नसून सुद्धा कसं एवढं सैन्य जमवलं असेल याचं आश्चर्य वाटतं। हनुमंत, त्याचा पिता, सुषेण वैद्य, जांबवंत, अस्वल असे सर्व रामनाम घेत आले। एवढ्या सर्वांच्या रामनामाने त्रिभुवन कोंदले। या सर्वांशी तसेच वनातील आदिवासी प्रकारच्या लोकांशी रामाचा अत्यंत मित्रत्वाचं, सौहार्दाचे नाते होते। श्रीराम एक उत्तम राजा होतेच, ते सर्वांना अत्यंत आदराने वागवीत। तेही सर्व मित्रत्वाच्या नात्याने मदतीला आले। असे वनचर मित्र जय जय राम। श्रीराम सीतान्वेषण जय जय राम। अन्वेषण म्हणजे शोध, तपास। सुग्रीवाने श्रीरामांना आपल्या कपिलसेना संभार दाखवला। हनुमंताचे शक्ती सामर्थ्य सुग्रीवाला माहीत होते। तो हनुमान रावण वधाच्या वेळी रौद्र रूप धारण करेल। आपण आपल्या कपिसेनेला आज्ञा द्यावी म्हणून श्रीरामांना विनंती केली। सुग्रीवाने मोठे मोठे वीर 10 दिशांना पाठवून बरोबर सेना देऊन सर्व जन विजन, राष्ट्रोराष्ट्र, सर्व गिरी गुहा, गिरीकंदरे, मेरू पठारे अशा सर्व ठिकाणी सीतेचा शोध घ्यावा अशी आज्ञा दिली। रावण शक्ती सामर्थ्यवान असून, शिवभक्त असून त्याला अनेक मायावी शक्ती प्राप्त आहेत, तेव्हा सावध राहावे अशा अनेक सूचना देऊन सर्व दिशांना सीता शोधार्थ कपिसैन्य पाठवले। सीताशुद्धीचे मुख्य स्थान दक्षिण दिशेला असल्याने तिकडे सूर्याप्रमाणे तेजस्वी महापराक्रमी वीर पाठवले। ब्रह्माचा सूत आणि अस्वलांचा राजा जांबवंत, अग्निपुत्र सेनापती नीळ, विश्वकर्म्याचा मुलगा नळ, वानर सेनेतील सर्वश्रेष्ठ युवराज अंगद, ज्ञान, बल, शक्ती सामर्थ्य व अतिपुरुषार्थ असलेला महावीर महापराक्रमी हनुमान या सर्वांना दक्षिण दिशेला जाण्यास सांगितले व सर्वांना शीघ्र गमन करण्यास सांगितले। सीता शोधाच्या आनंदात बुभुक्काराच्या नादाने अंबर दुमदुमले। ब्रह्मांडाचे विदारण होते की काय असं वाटू लागलं। सुग्रीवाने जलमार्ग, समुद्रमार्ग, पर्वत सर्व ठिकाणाचे बारकावे सांगितले। सर्वांना सीतेचा शोध घेऊन श्रीरामाला सुखी करावे, त्यामुळे आपण सर्वांना सुख मिळेल आणि तुमच्यापैकी जो कोणी सीतेचा शोध घेईल त्याला माझ्या समान राज्यसत्ता, नृपपूज्यता देईन। मुकुट कुंडले, कंठी पदक, हार, श्वेत छत्र, युग्म चामर देईन। श्रीरामाचाही तो आप्त होईल। हे सुग्रीवाचे बोलणे ऐकून सर्व वानरांना आनंद झाला। सुग्रीवाने 1 महिन्याची मुदत दिली। सर्व वानर सीताशुद्धीसाठी आनंदाने भुभुक्कार करत गेले। केवळ हनुमंताने मात्र सीता कशी आहे, तिचं रूप, तिचे गुणलक्षण काय आहे हे कळल्याशिवाय तिचा शोध कसा घेणार म्हणून श्रीरामांना नमस्कार करून विचारले। अत्यंत आदराने सीता स्वरूपाचा वृत्तांत ऐकता ऐकता हनुमंत स्वानंदाने मूर्छित झाले। मी तू पण विसरले। श्रीरामांनी त्याला आपली मुद्रिका देऊन त्याचे माथ्यावरती वरदहस्त ठेवला व ही मुद्रिका पाहून सीता तुला कपटी मानणार नाही आणि श्रीरामनामांकित मुद्रा पाहून सीता तुला जीवाहून परम आप्त मानेल आणि रामकार्य सिद्ध होईल। उत्तर
पूर्व पश्चिम दिशेला गेलेले वानर 1 महिना झाल्यावर सीतेचा माग लागला नाही म्हणून निराश होऊन परतले आणि सुग्रीवाला भीती वाटू लागली. परंतु सीता त्या दिशेला नाहीच तर कशी सापडेल? घाबरू नका म्हणून त्यांना श्रीरामांनी आश्वासित केले. वानरांनाही समाधान झाले. दक्षिण दिशेला गेलेलेही खूप थकले, पण सीतेचा पत्ता लागला नाही. अत्यंत ओसाड दंडकारण्यातून जाताना वानरांची उपासमार झाली. क्षुधा तृषेने हैराण होऊन अत्यंत क्षीण होऊन मूर्छित पडू लागले. तो हनुमंताला काही पक्षी, सारस, हंस असे पक्षी दिसले. त्या अर्थी इथं पाणी असलं पाहिजे म्हणून शोध घेता घेता एक अंधारे विवर दिसले. तिथं पाणी असावे म्हणून सर्व वानर एकमेकांचा हात शेपूट धरून चालू लागले. चालता चालता पुढे एकदम प्रकाश दिसला. वानर सावध होऊन पाहतात तो त्यांना आतमध्ये एक हेममय म्हणजे सुवर्णमय दिसले. तिथे धनधान्याची समृद्धी होती. जणू काही परमामृत असा स्वच्छ जलप्रवाह पाहून विस्मयचकित झाले. पण तिथे मनुष्य मात्र कुठे दिसेना. पुढे जातात तो एक अत्यंत तेजपुंज अशी कुमारी तप करताना दिसली. एकमेकांची ओळख होऊन हे विवर देव, दानव, यक्ष, राक्षस, मानवांना अत्यंत गुप्त आहे. आपण श्रीराम भक्त आहात का? म्हणूनच आपण इथे येऊ शकलात. मी सुवर्ण मनुची कन्या स्वयंप्रभा आहे, तपस्विनी आहे. तिने त्यांना खायला प्यायला सुंदर रसदार फळे मुळे देऊन तृप्त केले आणि सर्वांना समुद्र तटावर आणून सोडले. एवढा विशाल समुद्र पाहून तो कसा ओलांडावा म्हणून सर्वजण चिंतित झाले. सीता शुद्धी न करता परत गेलो तर सुग्रीव आपल्याला मारेल. त्यापेक्षा इथेच प्रायोपवेशन करून मरून जाऊया. कोट्यानुकोटी वानर समुद्रतटी प्रायोपवेशन करतात हे पाहून संपाती म्हणजे जटायूचा भाऊ त्यांना खाण्यासाठी तिथं आला. तृणस्तरावर बसलेले सर्व वानर माझ्या प्रचंड आणि उग्र दर्शन पाहूनही त्यांना मरणाचे भय वाटत नाही आणि तोंडाने श्रीरामाच्या गोष्टी करता आहेत. हे श्रीराम कोण म्हणून त्यांना विचारतो. हनुमंत, अंगद सर्व कथा सांगतात. जटायूचे नाव ऐकून त्याला आपल्या जुळ्या भावाचे स्मरण झाले. सर्व वानर संपातीचे भक्ष व्हायला तयार होतात. परंतु सर्व हकीकत ऐकल्यावर संपातीचे मतपरिवर्तन होते. तो वानरांना सीतेच्या शोधासाठी मदत करायला तयार होतो. शतयोजने समुद्र पार केल्यावर लंकागड नावाचा दुर्ग आहे. तिथे अशोकवनामध्ये नित्य मुखाने रामनाम करत बसलेली दिसत आहे असे वानरांना सांगितले. श्रीराम 86 नाव आहे. हनुमत प्रेषण जय जय राम. संपातीने सीतेचा ठाव ठिकाणा सांगितल्यामुळे सर्व वानरांना हर्ष होऊन जय जयकार करू लागले. सिंहनादातून थोर भुभुक्कार करू लागले. हर्षाने उड्डाण करत एकमेकांना वाकुल्या दाखवत गुदगुल्या करू लागले. आनंदाने उड्या मारू लागले. अंगदाने हा एवढा समुद्र पार कोण बलवान करू शकेल म्हणून विचारले. तेव्हा कोणी 10, 20, 40 योजने सांगू लागले. जांबुवंत आपल्या वार्धक्यामुळे आपण पुरुषार्थ करून रामाला सुखी करू शकत नाही म्हणून लज्जायमान झाला. नळाने 97 योजने, नीळाने 100 योजने, अंगद ही 100 योजने करेन पण तिथं जाऊन राक्षसांची लढण्याची ताकद नाही असे म्हणाला. जांबुवंत म्हणाले, हनुमंत अत्यंत प्रतापी आहे. हा लहानपणी सूर्याला गिळायला गेला होता. आता त्याचा पिता वायू आहे. त्यामुळे हनुमंत बलवान आहे. हनुमंताला अष्टसिद्धी प्राप्त होत्या. लघिमा या शक्तीद्वारा उड्डाण करू शकतो. लांघन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने जाणे. जांबुवंताची स्तुती ऐकून हनुमंताला अत्यंत उल्हास आला. मी रावण कुळाचे निर्दालन करीन असे म्हणून समस्तांना लोटांगण घातले. अंगदाला आलिंगन दिले व माझ्या उड्डाणाचा अंगवाद साहू शकणार नाही असे म्हणून समुद्र उल्लंघन करायला निघाला. बळाने पुच्छ आपटताच शिळा शिखरांची रांगोळी झाली. वृक्ष धुळीला मिळाले. आकाशात पक्षी कलकलू लागले. असे खूप काही वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये येते. समुद्राला भरती येते तसा कपिंद्र वाढला. ते पाहून काळ देखील दचकला. हे समुद्रोल्लंघन पाहायला आकाशात देव, सुरवर, गंधर्वांच्या विमानांची दाटी झाली. सर्वजण नवलाने पाहू लागले.
हनुमंताच्या अंगाच्या दीप्तीने नभातील शशी सूर्यही लोप पावले. मारुती तेजाने अत्यंत दैदिप्यमान दिसू लागला. हनुमंताला विश्रांती, आराम मिळावा म्हणून त्याच्या मार्गामध्ये गिरिमैनाक वाढला. पण हनुमंत विश्रांतीसाठी थांबेना. तेव्हा सागराने रामभक्ताला विश्रांती द्यावी म्हणून सांगितले. तेव्हा हनुमंत सांगतात, मला रघुनाथाच्या नामस्मरणामुळे श्रमावस्था नाही, श्रमाचा लेशही नाही. मैनाद्रीच्या मनशांतीकरता हनुमंताने पर्वतावरती अंगुली स्पर्श केला. समुद्रोल्लंघनाच्या आणखी काही कथा रामायणामध्ये येतात. मुखामध्ये श्रीराम, हृदयी सर्वदा श्रीराम स्मरण असलेल्या कपिला कोणतेही विघ्न बाधू शकले नाही. तो न थांबता पुढे निघाला. श्रीराम 87वं नाव आहे समुद्रगामीन जय जय राम. महावीर हनुमान रामनाम स्मरत करत थोडीही विश्रांती न घेता शतयोजने समुद्रोल्लंघन करून लंकेमध्ये आला. त्रिकुटाच्या शिखरावर बसून लंकेचे चौफेर निरीक्षण करू लागला. गगनामध्ये नक्षत्रांची प्रभा जशी अतिशय सुंदर आणि विलोभनीय दिसते, तशी कोट्यानुकोटी कनकशिखरे त्रिकुटावरून झळकत होती. लंका म्हणजे ब्रह्माने विश्वकर्म्याला बोलावून अमरावतीपेक्षा काकणभर सरसच सुंदर नगरी निर्माण केली होती. कैलासा समान लंकेचा महिमा असून अत्यंत दुर्धर अशा राक्षसांच्याकडून रावणाचे संरक्षण होत होते. आत शिरण्यासाठी अणुमात्रही संधी मिळणे अशक्य होते. लंकेहून वाहणाऱ्या वाऱ्यालाही रावणाचा दरारा होता. हनुमंत रामनाम स्मरत थोडीशी विश्रांती घेताना विचार करू लागला. लंका प्रवेश अत्यंत दुर्गम आहे. नीती, धर्म, शिष्टाई रावण काही मानणार नाही. सीतेची सुटका होईल असा काही उपाय दिसत नाही. इथं मांसभक्षी अतिशय झुंजार योद्धे राक्षस आहेत. सभोवती साग वृक्ष, साम दाम दंड कुठलीच मात्रा इथं चालणार नाही. हनुमंत पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, देवलोक, जल अशा सर्व ठिकाणी जाऊ शकत होता. तसेच अतिमहान, अतिसूक्ष्म अशी रूपेही धारण करण्याचे सामर्थ्य होते आणि विद्याही अवगत होती. हनुमंताने मशका एवढे अतिसूक्ष्म रूप धारण केले आणि कोणालाही न दुखवता न कळता लंकेमध्ये प्रवेश केला. वने, उपवने, खंद, पर्वत, शिवस्थाने, मठ, गुहा, गिरिकंदरे, नगरातील बाजार, चौक, घर, राक्षसभुवने सर्व ठिकाणी सूक्ष्म रूपाने धुंडाळली. गुप्त रूपाने संभाषणं ऐकली. गुप्त रूपाने वावरून तेथील राक्षसांना त्राही भगवान करून सोडले. लंकेत अनेक प्रताप केले. सुंदरकांडात अनेक सुंदर रमणीय हनुमंताच्या शक्ती, युक्ती, बुद्धीच्या सुंदर कथा आहेत. त्या वाचायलाच हव्यात. सुंदरकांड अतिशय सुंदर आहे. अशोकवनातील सीतेचा शोध घेऊन तिला रामाने दिलेली मुद्रिका देऊन श्रीराम तुझ्या शोधासाठी निघाले आहेत. मी त्यांचा दूत आहे म्हणून आश्वासन देऊन परत श्रीरामांच्याकडे आला. लंकेतील युद्धाच्या दृष्टीने पाहिलेली सर्व ठिकाणी, तेथील हकीकत, लंकेविषयीची माहिती, झालेल्या गमती जमती सांगितल्या. सर्वांना अतिशय संतोष झाला. सर्व वानरे हर्षाने आनंदाने नाचू लागली. हनुमंताने श्रीराम लक्ष्मणाला लंकेवर स्वारी करण्याचा आग्रह केला आणि सर्वजण उत्साहाने रावणाशी युद्ध करण्याची तयारी करून समुद्र तटावरती आले. सुंदरकांडामध्ये असं वर्णन केलं आहे की हनुमंतांनी सूक्ष्म रूप घेऊन, कोणालाही न दिसेल असं रूप घेऊन घराघरामध्ये रात्री दिवसा केव्हाही जाऊन अनेक गमती जमती केल्या. लोकांना अगदी उत्साह दडला. सीता मातेला हनुमंत भूक लागली म्हणाले, तेव्हा सीतामाईने वृक्षाच्या खाली पडलेली फळे का तोडू नकोस असे सांगितल्यावर वृक्ष गदागदा हलवून फळे खाल्ली. लंका दहन केलं. श्रीराम शरणागत रक्षक जय जय राम. अत्यंत दुर्गम अशा लंका दुर्ग जिथे रावणाची वस्ती आहे, त्या दुर्गातील असंख्य वीर राक्षस, राजमंदिरे, रावणाचे लंकाभुवन हनुमंताने लंका दहनामध्ये जाळले होतेच. कारण वानरांसह समुद्र तरून श्रीराम येतील. श्रीरामाचा दूत एवढा पराक्रम करू शकतो, मग श्रीरामांचा पराक्रम केवढा असेल हे कळावं म्हणून
लंकेत हनुमंताने थैमान घातले. श्रीरामांनी सुग्रीवाला बोलावून विजयादशमीच्या सुमुहूर्तावरती सूर्यमाध्यान्नी आल्यावर लंकापतीला दंड करण्यास प्रयाण करण्याचे ठरले. इकडे लंकेमध्ये रावणाची माता कैकसी हिने हनुमंताने लंका दहन केल्यावर आता सर्व राक्षसांचा अंत जवळ आला आहे हे ओळखलं. असे उत्तम पक्वानामध्ये विष घातले आणि त्याचे सेवन केले तर निश्चित मरण ओढवते, तसे रावणाला सीतेच्या अभिलाषेने झाले आहे. कैकसी विभीषणाला सांगते, दशानन अतिशय गर्विष्ठ असून तुझे तो ऐकत नाही. श्रीरामाला सीता अर्पण करून त्याच्याशी सख्य करण्यातच सर्वांचे कल्याण आहे असे रावणाला सांग. वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन येतं, विभीषणाने मातेच्या चरणावरती लोटांगण घातले. सीतेला सोडव असे सांगण्यासाठी रावणाकडे निघाला. त्याला जाताना पाहून कैकसी मातेने लिंबलोण उतरवून तू सुखसंपन्न होशील आणि तुझी दिगंत कीर्ती होईल म्हणून आशीर्वाद दिले. रावणाने अति आदराने विभीषणाला सन्मान देऊन आपल्या शेजारी सुवर्णाच्या सिंहासनावरती बसवले. विभीषणाने नमस्कार केला. रावणाला 4 समजुतीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. रामाचा एकच वानर आपल्याकडे एवढे बलाढ्य, अत्यंत क्रूर, मायावी राक्षस असूनही सर्वांच्या देखत हाहाकार माजून अनेक राक्षसांचे निर्दालन करतो, लंकापुरीचा विध्वंस करतो, तर मग तू रामाला कसे काय जिंकणार याचा थोडा विचार कर असे सांगितले. श्रीरामांच्या पत्नीचे हरण हा अत्यंत अधर्म, परमसती सीतेचा अभिलाष ही रावणा तुझी खोटी बुद्धी महापापी आहे. सर्व प्रधानानेही हेच म्हणणे आहे. तेव्हा हे लंकानाथा, श्रीरामाला सीता अर्पावी आणि आपले कुलनिर्दानन वाचवावे हे तुझ्या स्वहितासाठी सांगतो आहे असे विभीषण म्हणाला. रावणपुत्र इंद्रजित व रावण विभीषणाचे वचन ऐकून अत्यंत क्रोधाने संतप्त झाले. ते क्रोधाने विभीषणाला म्हणाला, नष्टा, चांडाळा, दुर्जना, मला हीन लेखून श्रीरामाचे गोडवे गातोस. माकडे आणि मानव आम्हाला काय करणार आहेत असे म्हणून विभीषणाला लत्ताप्रहार करू लागला. विभीषणाने माता कैकसीकडे जाऊन वंदन करून सर्व वृत्तांत कथन केला व मी आता श्रीरामाला शरण जात आहे म्हणून सांगितले. मातेलाही आनंद झाला. विभीषण आणि 4 प्रधान राक्षसांनी लंका सोडली. 5ही जण श्रीरामांच्याकडे आम्ही शरण आलो आहोत म्हणून आले. सुग्रीवाने आश्रय न देण्याचा सल्ला दिला. अंगदाने परीक्षा घ्यावी असे प्रत्येकाने वेगळे वेगळे सल्ले दिले. मात्र हनुमंताचा सल्ला दूरदृष्टीचा विचार करणारा होता. त्याने लंकेमध्ये विभीषणाचे आचरण, त्याचे सात्विक विचार याचा अनुभव घेतलेला होता. त्याने विभीषणाचा आश्रय देण्याचा सल्ला दिला आणि तो कसा योग्य आहे हे सर्वांना पटवून दिले. श्रीराम म्हणाले, जो मित्रभावाने माझ्याकडे आला असेल त्याचा मी कधीच त्याग करू शकत नाही. शरणागताला काही दोष असले तरी सत्पुरुष त्यांना आश्रय देतात. श्रीरामांनी विभीषणाला आश्रय दिला. पुढे रावणाचा वध करून विभीषणाला लंकेच्या राज्याचा राजा म्हणून अभिषेक केला. श्रीराम. पुढचं नाम आहे 89 आणि 90. फलमूल त्यागीन जय जय राम, कुशतल्पशायीन जय जय राम. वानर सैन्यासह सर्वजण समुद्रकिनारी आले. समोर अथांग सागर पाहून अचंबित झाले. आम्ही सर्व वनचर हा सागर कसा काय पार पडणार, समुद्रलंघन कसं काय करणार आणि रघुनाथाचे कार्य कसे काय साधणार, सर्व अशक्य गोष्टी वाटू लागल्या. रघुनाथाचं कार्य हे शब्द ऐकताच हनुमंत लंकापतीचे निर्दालन करण्यासाठी प्रलय काळाच्या रुद्राप्रमाणे महाभयंकर आकृती तयार होऊन अत्यंत वेगाने वाढला. पुच्छ आकाशाला भिडले, रोमावळी पिंजारल्या, नेत्र वटारले, बाहुना स्फुरणाने थरथराट होऊ लागला आणि म्हणाला, सर्व वानरगणांनी पुच्छाला धरा. राम लक्ष्मण खांद्यावर, शरणागत विभीषण हृदयाशी धरून एकाच खेपेमध्ये वाहून नेईन. हा महारुद्रावतार पाहून सर्वजण भीतीने थरथर कापू लागले. हनुमंताला पाहून रघुनंदन अत्यंत वेगाने उठले आणि दृढ आलिंगन देऊन शांत केले. अग्निबाणांनी मलाही समुद्र आटवता येईल, पण ते रघुवंशाचे दूषण ठरेल. विभीषण रघुराजाला म्हणाला, मी आपणाला समुद्रपूर्वजांची समूळ कथा सांगतो. विभीषणाने सुचवल्याप्रमाणे समुद्राला शरण जाऊ. तो आपल्याला सुखोपायाने सागर तरण मार्ग सांगेल.
म्हणून श्रीरामांनी सुमने चंदन, फळे, मुळे पूजनासाठी आणली आणि समुद्राकाठी कुशस्थरण अंथरून सागराची भेट घेण्यास प्रार्थना करू लागले. आणि 3 दिवस कंदमुळे फळे खात कुशासनावरती अत्यंत सावधानतेने झोपले, तरीही सागराचे दर्शन दिले नाही. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.